जाणून घ्या आपल्या सणांच्या सत्यकथा, पुराणकथा मागे दडलेल्या सत्यकथा, त्याचबरोबर दैवतांच्या सत्यकथा. डॉक्टर अशोक राणा यांच्या या 3 पुस्तकांचा संच मागवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर लवकरच संपर्क करा. 9890956695. अंबे कृपा करी. नमस्कार मित्रांनो, मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन. आज आपण वटसावित्री या व्रताचं मूळ कशात आहे हे शोधण्याचा प्रयत्न करूया. आणि या विषयावरचा माझा जो लेख आहे, वटसावित्री व्रताचे मूळ, हा 2005 मध्ये चित्रलेखा या साप्ताहिकामध्ये, ज्याचे संपादक ज्ञानेश महाराज होते, या साप्ताहिकामध्ये असत्याची सत्यकथा या लेखमालेत प्रकाशित झाला होता. त्या लेखाचं संकलन आपण गेल्या 2-3 वर्षांपूर्वी केलं आणि सणांची सत्यकथा या शीर्षकाचं हे पुस्तक विश्वकर्मा प्रकाशनने प्रकाशित केलं. या पुस्तकामध्ये सर्व सणांचा परिचय आहे. जेवढे लेख त्या लेखमालेत प्रकाशित झाले होते त्या सर्वांचं संकलन या ठिकाणी केलंय. तर या पुस्तकाच्या आधारे आपण वटसावित्री व्रताचं मूळ कशात आहे ती माहिती पाहू. आता वट आणि सावित्री हे 2 शब्द या व्रताशी निगडित आहेत आणि महाराष्ट्रात हा सण, आता हा सण आहे की उत्सव आहे असं म्हणता येत नाही, हे व्रत आहे खरं म्हटलं म्हणजे. आणि हे व्रत स्त्रियांनीच करायचं असतं, पुरुषांनी करायचं नसतं. म्हणजे पुरुष म्हणजे जो नवरा आहे त्याच्या सौभाग्यासाठी, सौभाग्य हे बायकोचं, पण त्याच्या सुखासाठी, त्याच्या दीर्घ आरोग्यासाठी आणि आयुष्यासाठी, अशा दोन्हीसाठी हे स्त्रियांनी करायचं व्रत आहे. आता हे स्त्रियांनी का करायचं, त्याचा संबंध वडाशी काय आहे आणि सावित्री शब्द जो आहे त्याचा अर्थ काय, या 2-3 गोष्टींचा परिचय आपण करून घेणार आहोत. आणि या पुस्तकाच्या आधारे उत्तर भारतात मात्र हे जे व्रत आहे, वटसावित्रीचं व्रत आहे, हे व्रत ज्येष्ठ महिन्याच्या अमावस्येला केलं जातं आणि चतुर्दशीपासून त्या व्रताची सुरुवात होते. अशा तऱ्हेने 2 पद्धतींनी, म्हणजे उत्तर भारतात वेगळं आणि दक्षिण भारतात वेगळं, अशा तऱ्हेच्या 2 प्रकारच्या परंपरा वटसावित्री व्रताच्या आहेत. त्या काय आहेत त्याची कारण पंचांगकर्त्यांना विचारायचं. कारण पंचांगकर्त्यांनी काय केलेलं आहे की सौर पंचांग आणि चांद्र पंचांग 2 प्रकारचे पंचांग तयार केले आहेत. आपण महाराष्ट्रात जे पंचांग वापरतो हे दक्षिण भारतात सुद्धा आहे. बरेचदा त्याला महाराष्ट्रीय पंचांग म्हणतात. ते हे सौर आणि चांद्र, म्हणजे चंद्राच्या कला आणि सूर्याची गती याचा मेळ साधून तयार केलेलं पंचांग आहे. म्हणजे यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला आहे. पण उत्तर भारतामध्ये आणि उत्तर भारतातल्या आसपासच्या बहुतेक राज्यांमध्ये चांद्र पंचांग चालतं, चंद्राच्या कलांवर. त्यामुळे पौर्णिमेला त्या ठिकाणी महिना संपतो, आपल्याकडे अमावस्येला संपतो. तर म्हणून त्या ठिकाणी ज्येष्ठ अमावस्या जी आता 10 दिवसापूर्वी संपली, तर त्या दिवशी हे व्रत त्या ठिकाणी साजरं झालं. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये आता या 10 तारखेला जी वैशाख पौर्णिमा आहे, वैशाख महिन्याची पौर्णिमा, त्या पौर्णिमेला हे व्रत होतं. आता या व्रताबद्दलची माहिती धर्मग्रंथांनी फार वेगवेगळी दिलेली आहे. एकच एक माहिती नाही आहे. आपल्याला जी माहिती आहे ती सत्यवान आणि सावित्री यांच्याबद्दलची आहे. तर मराठी विश्वकोश जो आहे आपल्या महाराष्ट्र राज्यानी साहित्य संस्थे मंडळाने प्रकाशित केला, त्यात 15व्या खंडामध्ये या व्रताची माहिती दिली आहे. विश्वकोशामध्ये जगातल्याच प्रथा परंपरांची माहिती असते, पण यात प्रामुख्याने भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या प्रथा आणि परंपरांची माहिती जास्त आहे. इतर देशांमधली माहिती तशी कमी आहे. कारण इतर देशात असं व्रत आहे काय, वडाशी संबंधी कोणत्या कथा आहेत, मिथक आहेत, ती माहिती काय आपल्याला या ठिकाणी सापडत नाही. तर 3 दिवस हे व्रत करायचं असं म्हटलंय. आणि 3 दिवस ज्यांना उपवास करणं शक्य नसेल त्यांनी पौर्णिमेच्या दिवशी उपवास केला तरी चालतो, असं या विश्वकोशातल्या टिपणामध्ये म्हटलंय. आणि या व्रताची मुख्य देवता आहे सावित्री.
सत्यवानाची सावित्री नाही. सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाची बायको. आता ब्रह्मदेवाची बायको सावित्री होती किंवा आहे हे काय आपल्याला माहित नाही. आता हे ब्रह्मदेव हे जे पात्र आहे हे मिथकीय पात्र आहे, ते की ऐतिहासिक पात्र नाहीये. मग त्याची सावित्री सुद्धा मिथकीयच आहे. तर तिची आणि ब्रह्मदेवाची पूजा करायची अशा प्रकारचं आपलं जे शास्त्र आहे, धर्मशास्त्र आहे, ते सांगतात आणि त्याचाच संदर्भ विश्वकोशामध्ये आला आहे. तर सत्यवान, सावित्री, नारद आणि यमधर्म या 4 देवता हे उपदेवता मानले गेले आहेत. मुख्य देवता कोण आहे? ब्रह्मदेव आणि सावित्री. ब्रह्मदेवाची बायको सावित्री, सत्यवानाची बायको सावित्री हे काही मुख्य दैवत या व्रताचं नाहीये. तर यात सावित्रीची सोन्याची सुवर्ण प्रतिमा तयार करायची आणि वडाच्या झाडाखाली सावित्री, सत्यवान, यम यांची चित्रे करून पूजा करावी असं सांगितलंय. या ठिकाणी चित्र शब्द 2 अर्थाचा आहे. एक तर मातीचं जे मूर्ती तयार करतात त्यालाही चित्र म्हणतात आणि जे कागदावर रेखाटलं जातं, भिंतीवर रेखाटलं जातं किंवा कापडावर जे चित्रित केलं जातं त्याला सुद्धा चित्र म्हणतात. तर इथे वडाच्या झाडाखाली ठेवायची चित्र आहे म्हणजे ही मूर्ती आहे, मातीच्या मूर्ती आहेत. दैवतांच्या पूजेच्या 2 प्रकारच्या परंपरा आपल्या देशात आहेत. इतरही देशात त्या होत्या. आता इतर देशामध्ये ख्रिश्चनिटी असल्यामुळे त्या प्रथा परंपरा थोड्याशा क्षीण झाल्या, काही ठिकाणी सुरू आहे, काही ठिकाणी नष्ट झाल्या. आणि काही देशामध्ये इस्लाम हा प्रभावी धर्म असल्यामुळे इतर प्रथा आणि परंपरा तिथे काही फारशा दिसत नाही, पण त्या चालू आहे गुप्तपणे किंवा क्षीण झाल्या आहेत. तर ह्या ज्या प्रथा परंपरा आहेत त्याच्यामुळे अशी काही गोष्टी असतात त्याचा शोध आपण या लेखाच्या निमित्ताने घेतो आहोत. तर वडाच्या झाडाला सुवासिनी त्या दिवशी पाणी घालतात, म्हणजे झाडाचं रक्षण करणे. वृक्षपूजा यक्ष संस्कृतीमध्ये जी होती किंवा जगातल्या इतर देशांमध्ये ज्याला पॅगनिझम किंवा ॲनिमिझम म्हणतात, म्हणजे निसर्गपूजा. निसर्गपूजा ह्या व्रताचं मूळ आहे. सत्यवनाची कथा किंवा ब्रह्मदेवाच्या सावित्रीची कथा ह्या नंतर जोडलेल्या कथा आहेत. त्याचा खरं म्हटलं म्हणजे या व्रताशी काही संबंध नाही. पण आपल्यापैकी बहुतेकांना धर्माची माहितीच नसते, धर्मशास्त्र काय प्रकार आहे हे माहीत नसतं आणि जो पंडित ह्या गोष्टी सांगतो त्यालाही ते माहीत नसतं. तो एवढंच सांगतो शास्त्रात सांगितलं आहे. पण कोणत्या शास्त्रात सांगितलं आहे, शास्त्र म्हणजे काय, हे मात्र तो काही सांगत नाही. आणि बहुतेक कथा ह्या पुराणातल्या असतात म्हणून तो पुराणातल्या कथा सांगतो जातो. तर वटवृक्षाची पूजा हा भाग त्यातला महत्वाचा आहे. आणि मग त्याला त्याच्या अवतीभोवती फेरे घेतात, हे आपण पाहतो. वडाच्या झाडा त्याला धागा बांधतात आणि समजा वटवृक्ष नसला आपल्या अवतीभोवती तर त्याच्या झाडाची फांदी तोडून आपल्या घरात किंवा आपल्या आवारात ठेवतात आणि त्याची पूजा स्त्रिया करतात. आता मुंबई सारख्या शहरामध्ये वडाची झाडं मिळणं दुर्मिळच आहे आणि जे फ्लॅट सिस्टीम मध्ये राहतात, मोठ्या बिल्डिंग मध्ये राहतात, तिथे वडाचं झाड कुठून येणार? कारण वडाचं झाड हे पारंब्या फुटणारं आणि पारंब्या जमिनीत गेल्यावर आणखी त्याचं झाडात रूपांतर होणारं असं एक झाड आहे. ते विस्तारणारं झाड आहे, ते कधी संपत नाही, म्हणून त्याला अक्षय वृक्ष असंही म्हणतात. तर ह्या मुंबईसारख्या किंवा पुण्यासारख्या किंवा मोठ्या शहरामध्ये अशा तऱ्हेचा वटवृक्ष सापडत नाही. बऱ्याच ठिकाणी लोक रबर प्लांट जो असतो शो साठी ठेवलेला त्यालाच वड मानून त्याची पूजा करतात, म्हणजे दुधाचे ताण ताकार भागवतात. म्हणजे आपला असा धर्म हा सोयीने वापरायचा असतो. तर अशा ठिकाणी ही जी पूजा होते, आपल्या महाराष्ट्रातली पूजा आपल्याला माहित आहे. स्त्रिया एकत्र येतात, एकमेकीला वाण देतात आणि एकमेकीला हळद कुंकू वाहतात. म्हणजे स्त्रियांचं एकत्रीकरण, त्यांचं गेट टुगेदर, त्यांच्याबद्दलच्या एकमेकाच्या भावना, सौभाग्याच्या कल्पना याची देवाणघेवाण करण्याचाही हा दिवस आहे. बंगालमध्ये याला सावित्री व्रत म्हटलंय आणि या दिवशी आपल्या पतीची पूजा बंगाली स्त्रिया करतात. त्याला सुगंधी उटणं लावतात, तेल लावतात, गळ्यात फुलांचे हार घालतात, हातात पुष्पगुच्छ देतात आणि पूजेनंतर त्याला नवीन वस्त्र देतात. याशिवाय यमाची पूजा करून त्याला फळं, फुलं, वडाची फांदी अर्पितात. म्हणजे यमाचा या पूजेशी संबंध आहे, वडाच्या फांदीचा संबंध आहे. उत्तर भारतात ज्येष्ठ मासातील अमावस्येच्या दिवशी वटसावित्रीचं व्रत केलं जातं आणि व्रताचा आरंभ तेथे ज्येष्ठ कृष्ण त्रयोदशी पासून होतो. म्हणजे
महिन्याचा जो 13वा दिवस असतो त्याला त्रयोदशी म्हणतात, 14वा दिवस त्याला चतुर्दशी म्हणतात आणि 15व्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. तर या ठिकाणी अमावस्या हा सुद्धा 15वा दिवस आहे. कारण दोन भाग असतात आपल्या महिन्याचे. भारतीय महिने जे आहेत ते दोन भागात विभागले आहेत. तर पौर्णिमेनंतरचा जो काळ आहे अमावस्येकडे जाणारा, तर त्या 15 दिवसाच्या काळाला कृष्ण पक्ष म्हणतात आणि अमावस्येनंतर मग पौर्णिमेपर्यंतच्या काळाला शुद्ध किंवा शुक्ल पक्ष म्हणतात. अशा तऱ्हेच्या दोन प्रकारच्या पक्षांची कल्पना म्हणजे पंधरवड्याची कल्पना पंचांगामध्ये आहे. तर अमावस्येच्या दिवशी या व्रताचं समापन होतं, पण त्याची सुरुवात मात्र त्रयोदशीला होते उत्तर भारतामध्ये. आता हिंदू धर्मकोशकार डॉक्टर रामबली पांडेय यांनी या व्रताचा संदर्भ देताना पाराशर स्मृती हा एक स्मृती ग्रंथ आहे मनुस्मृतीसारखा, त्यातल्या विधीबद्दल माहिती दिली आहे. मेषे वा वृषभे वापी सावित्री ताम विनिर्दिशेत ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशाम सावित्री मच्चरयंत्याः वटमूले सोपवासा नता वैधव्य मापनुयुः. आता याचा अर्थ आहे की ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीला सावित्रीची पूजा केल्याने व वडाच्या सहवासात उपवास केल्याने वैधव्य प्राप्त होत नाही असं म्हटलंय. आता ही सावित्री म्हणजे ब्रह्मदेवाची बायको. पाराशर स्मृतीचा रचनाकाळ विद्वानांनी इसवी सनाचं 1 ते 5वं शतक मानलाय. यावरून साधारणपणे 2000 वर्षापूर्वीपासून सावित्री व्रताचा प्रारंभ झाला असावा हे स्पष्ट आहे. पण सावित्रीची प्रचलित कथा जी सांगितली जाते वृत्तपत्रात किंवा प्रसार माध्यमात आपल्याला ती वाचायला, पाहायला, ऐकायला मिळते, ती मात्र सत्यवान सावित्रीची कथा आहे. महामहोपाध्याय डॉक्टर पावा काणे यांनी वटसावित्री व्रताची वेगळी माहिती कथा धर्मशास्त्राचा इतिहास या त्यांच्या ग्रंथात याचा उत्तरार्ध त्यामध्ये पृष्ठ 185 वर सांगितले आहे. पूर्वार्ध आणि उत्तरार्ध असे दोन भाग महाराष्ट्र राज्य साहित्य संस्थे मंडळाने प्रकाशित केले आहे. संक्षिप्त रूपात हे दोन ग्रंथ आहेत, पण त्याचे विस्तृत असे भाग जे आहे ते भांडारकर संशोधन संस्था आहे पुण्याची, त्यांनी ते प्रकाशित केलेले आहेत. तर ते असं म्हणतात पावा काणे, सावित्रीचे चरित्र अत्यंत लोकप्रिय असून ते महाभारताच्या वनपर्वात ते आलेलं आहे. मत्स्य पुराणात आहे, स्कंद पुराणात आहे, विष्णू धर्मोत्तर पुराणात आहे. यासारख्या अनेक ग्रंथात ते सविस्तरपणे ते चरित्र आलंय. सावित्रीने सत्यवानाबरोबर विवाह केला. सत्यवानाला 1 वर्षाच्या अंती मृत्यू येणार आहे असं नारद मुनीने तिला सांगितलं. नारदाने सांगितलेल्या दिवसाच्या 3 दिवस पूर्वी तिने उपवास सुरू केला. म्हणजे आता मृत्यू येणार आहे तिला माहित होता आपल्या नवऱ्याला. तो लाकडे आणि फुले व फळे आणण्याकरता अरण्यात गेला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली. मृत्यूची देवता यम सत्यवानाचे प्राण हरण करण्याकरता आला असताना तिने त्याच्याशी युक्तिवाद करून त्याला इतके संतुष्ट केले की त्याने तिला अनेक वर देव केले आणि शेवटी मृत झालेल्या तिच्या पतीलाही तिने जिवंत केले. म्हणजे यमाला अशा तऱ्हेने तिने प्राण मागितले आपल्या नवऱ्याचे आणि मग तो तिचा नवरा जिवंत झाला. खरं म्हटलं म्हणजे एखादी व्यक्ती मरण पावल्यावर तिला जिवंत करणं शक्य नाही, पण आपली इच्छा असते, आपलं स्वप्न असतं. अशी काही स्वप्न पुराण कथातून आपल्याला दिसतात. हेमाद्री पंडितांनी व्रतखंडामध्ये भविष्योत्तर पुराणातली कथा सांगितली आणि त्यात ब्रह्म सावित्री नावाचं व्रत आहे. म्हणजे ही पावाकाणीने सांगितलेली गोष्ट ही स्कंद पुराणात, मत्स्य पुराणात किंवा महाभारतामध्ये आली आहे. पण हेमाद्रीनी मात्र भविष्योत्तर पुराणाच्या आधारे ब्रह्म सावित्री नावाचं व्रत, आणि ते व्रत ज्येष्ठ महिन्यात न करता भाद्रपद महिन्यात त्रयोदशी पासून पौर्णिमेपर्यंत 3 दिवस करावं असं सांगितलंय. आता हेमाद्री साधारणतः 750 वर्षापूर्वी महाराष्ट्रात होऊन गेला आणि रामदेवराय यादव जेव्हा राज्य करत होता आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि यादव साम्राज्याचा तो उत्कर्षाचा काळ होता, अशा भरभराटीच्या काळात हेमाद्री पंडितांनी व्रतखंड नावाचा ग्रंथ लिहिला आणि 2000 व्रत वर्षात करायची सांगितली. आता वर्षाची 365 दिवस आहे, म्हणजे एका दिवशी 5 ते 6 व्रत करावे लागतील जर हेमाद्रीचा ऐकला आपण तर. आणि हे कोण करेल? ज्याची पोटं भरली आहेत. म्हणजे राजा करू शकेल, राणी करू शकेल, सरदार करू शकेल, जमीनदार करू शकेल, व्यापारी करू शकेल. सर्वसामान्य माणसाला 5-6 व्रत तो एका दिवशी करायला लागला तर खाईल काय? आणि कष्ट करून स्वतःच्या मुलाबाळांना कमविल
पोसेल कसा, म्हणजे हे सर्वसामान्यांसाठी नव्हतं. ते ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक शोषण करण्याकरता अशा प्रकारच्या व्रतखंडाची रचना हेमाद्रींनी केली. इतिहासाचार्य राजवाडे यांनी त्यावर प्रहार करताना म्हटलं की ब्राह्मण भोजन आणि खाद्य, त्यातले खाद्यपदार्थ याच्यावर त्यांनी जास्त भर दिला आणि ब्राह्मणांना मग दक्षिणा देणे किंवा इतर दान देणे यावर त्यांनी जास्त भर दिला. म्हणून त्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात ब्राह्मण हे श्रीमंत झाले होते. बऱ्याच राजांनी, त्या काळात जे राजे सरदार होते त्या लोकांनी ब्राह्मणांना अग्रहार दिले होते, म्हणजे गाव दान दिले होते. त्या गावाचा जो महसूल असेल तो ब्राह्मणाला मिळायचा. अशा तऱ्हेने आर्थिकदृष्ट्या समृद्ध झालेला ब्राह्मण वर्ग हा पुढे इतका माजला की त्यांनी रामदेवरायावर सुद्धा प्रहार केले आणि रामदेवराय जो हारला युद्धामध्ये अल्लाउद्दीन खिलजीच्या, त्याला कारण सुद्धा बोपदेव नावाचा एक ब्राह्मण आहे. इतरही ब्राह्मणांची नावं आहेत. तर अशा या व्रतखंडामध्ये वटसावित्री व्रताची सांगितलेली कथा, ही कथा ब्रह्मदेवाशी संबंधित आहे. तर त्याला महासावित्री व्रत म्हटलं आहे. तर हे व्रत ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी सौभाग्यवतीने स्त्रीने किंवा पुण्यहीन पुत्रहीन विधवा स्त्रीने करावी असंही सांगितलं आहे. स्कंद पुराणात ही कथा आलेली आहे. आणि हे व्रत कसं आहे, तर दुसरं एक व्रत त्याला जोडून आहे. व्रतकाल विवेक या ग्रंथात त्याला महासावित्री व्रत म्हटलंय. निर्णय सिंधू नावाचा ग्रंथ याच काळात तयार झाला आणि त्यात असं म्हटलंय की हे व्रत या ग्रंथाच्या काळात प्रचारात नव्हतं, ग्रंथ निर्माण झाला तेव्हा नव्हतं. या व्रतात वडाची पूजा करण्यात येते, कारण बहुधा असे असावे या मृत्यू जवळ आला तेव्हा सत्यवानाने वटवृक्षाचा आश्रय केला होता आणि तो त्या वृक्षाच्या एका फांदीच्या आधारावर उभा राहिला होता, म्हणून वडाचं महत्व या ठिकाणी सांगितलंय. मध्ययुगीन काळातील निबंध ग्रंथात या व्रताचा कार्यक्रम पुढील प्रमाणे सांगितलाय. व्रत करणाऱ्या स्त्रीने भरत्याला आणि पुत्रांना दीर्घ आयुष्य आणि आरोग्य प्राप्त व्हावे, तसेच या व पुढील जन्मात वैधव्यातून मुक्तता व्हावी या उद्देशाने व्रत करण्याचा संकल्प करावा. वटवृक्षाला कापसाचे सूत गुंडाळावे, त्याची पूजा करावी, सावित्रीच्या प्रतिमेची पूजा करावी, तिला अवैधव्य देण्याबद्दल प्रार्थना करावी, यम आणि नारद यांची पूजा करावी. हे उपदैवत आहेत या व्रताचे, त्यांची पूजा करावी. पुरोहिताला वायन द्यावे आणि दुसऱ्या दिवशी पारणा करावी, त्याचं पारणं करावं. व्रतार्क नावाच्या ग्रंथात ही माहिती आहे. एखाद्या स्त्रीला 3 दिवस उपोषण करणं शक्य झालं नाही तर तिने त्रयोदशीला नक्त करावी, उपवास करावा. चतुर्दशीला अयाची तृप्तीने मिळेल ते अन्न भक्षण करावे आणि पौर्णिमेला उपोषण करावे. असं 3 दिवसाचं व्रत हे व्रतार्क नावाच्या ग्रंथात सांगितलंय. आता हे वटसावित्री व्रत जे आहे, जे आपण ऐकलेलं आहे, मात्र बंगाल प्रांतात अस्तित्वात नाही, पण पुढील जन्मात सुखयुक्त सौभाग्य प्राप्त होण्याकरता कराव्याचे सावित्री चतुर्दशी नावाचे एक व्रत असते. ते व्रत ज्येष्ठ कृष्ण चतुर्दशीला करायचे असून 14 वर्षापर्यंत चालू ठेवायचं असतं. अशा प्रकारची माहिती बी ए गुप्ते यांनी दिली. त्याचा मूळ शोधण्याचा प्रयत्न केला. बी ए गुप्ते हे पहिले असे लेखक आहेत ज्यांनी इंग्रजीमध्ये आपल्या भारतातल्या ह्या सण आणि उत्सवाबद्दल किंवा व्रतांबद्दल विस्तृत माहिती दिली, जे त्यांनी पाहिलं आहे. पावाकाने त्यावर आपलं भाष्य करतात. ते म्हणतात, बी ए गुप्ते आणि इंडियन अँटी खंड 25 1906 मधला हा ग्रंथ आहे. त्यावर खुलासा केलाय की श्री गुप्ते यांची पत्नी सावित्री व्रत करतेवेळी चंदनाच्या गंधाने काही चित्रे काढत असे आणि या गोष्टीच्या आधारावर श्री गुप्ते यांनी असे प्रतिपादन केले आहे की सावित्रीच्या कथेला आधार एका नैसर्गिक चमत्काराचा आहे. त्यांच्या पत्नीने काढलेली चित्रे पाहून तो एखाद्या विवाहाचा देखावा असावा असे त्याला सकृत दर्शनी वाटले आणि त्यांची पत्नी जी चिन्हे अथवा चित्रे काढीत असे तशा प्रकारे ते व्रत सर्व भारतभर शेकडो वर्षापर्यंत सर्व लोक पाळीत आले आहेत असं त्यांना वाटतं. म्हणजे गुप्ते यांनी लिहिलेल्या ग्रंथाच्या आधारे आपलं मत पावाकाडीने दिलंय. त्यांनी असं म्हटलंय की त्यांनी केलेल्या तर्काच्या आड येणाऱ्या मुख्य गोष्टी म्हणजे 2000 वर्षा इतक्याही प्राचीन काळच्या कोणत्याही ग्रंथात वट सावित्री व्रताचा उल्लेख केलेला नाही. वट सावित्री हे व्रत आणि विशेषतः सत्यवानाशी संबंधित अशा प्रकारची माहिती त्यात कोणत्याही ग्रंथात नाही. आणि पुढे त्यांनी म्हटलंय, वटसावित्री व्रत सर्व भारतभर पाळण्यात येते, परंतु श्री गुप्ते यांची पत्नी ज्या प्रकारचा देखावा काढीत असे
त्या प्रकारचा देखावा सर्व स्त्रिया काढीत असल्याचे जे प्रसूत ग्रंथकाराला आढळले नाही. गुप्ते यांची पत्नी बुरा सुशिक्षित असून तिला एखाद्या मोठ्या शहरात कला कौशल्याचे शिक्षण मिळाले असेल आणि तिने आपल्या कलात्मक कल्पना लहान शहरात आणि गावात राहणाऱ्या लक्षावधी साध्या भोळ्या स्त्रियांच्या कल्पना जोडून या व्रताला सौंदर्य आणि वैचित्र्य आणण्याकडे आपल्या कौशल्याचा उपयोग केला असावा, असं पावाकाणी म्हणतात. महामहोपाध्याय पावाकाणी यांनी स्वतः वटसावित्री व्रताचे मूळ कोणते ते सांगितलं नाही. त्यांनी सुद्धा धर्मशास्त्राचा इतिहास या ग्रंथात त्याचं मूळ सांगितलं नाही. उलट ज्या बी.ए. गुप्ते यांनी ते शोधण्याचा प्रयत्न केला त्याला एक व्यक्तिगत अनुभव मर्यादित केलं. त्यामुळे धर्मशास्त्राचा इतिहास नावाचा ग्रंथ या बाबतीत अपुरा ठरला असं म्हणावंसं वाटतं. या व्रताच्या मुळाशी जाण्यासाठी उपकारक ठरेल अशी वटयक्षिणीची माहिती भारतीय संस्कृती कोशामध्ये 8व्या खंडामध्ये पृष्ठ 471 आली आहे. वटयक्षिणी आपण यापूर्वी जखीण या भागामध्ये यक्षिणीचा उल्लेख केला होता आणि खानदेशामध्ये वटदखिण नावाची जी एक मातृदेवता आहे आणि ती वडाच्या झाडाखाली राहते असा एक समज आहे. तिथे काही ठिकाणी मूर्त्या असतात तिच्या. तर त्या मूर्तीचं दर्शन घेण्याकरता नवविवाहित जे वर वधू आहे ते तिथे जातात. ही परंपरा अजूनही फक्त खानदेशात आहे, इतर ठिकाणी नाही आहे. ही जी वटयक्षिणी आहे तिची माहिती आपल्या महादेव शास्त्री जोशी यांनी दिली आहे. ते म्हणतात वटवृक्षावर राहणारी यक्षिणी ही रक्तांबरा म्हणजे लाल रंगाचं वस्त्र धारण केलेली कृष्णवर्णा म्हणजे काळ्या रंगाची आहे. तिच्या एका हातात सुपारी व दुसऱ्या हातात विड्याची पाने असतात. ही देवता सर्व कामना पूर्ण करणारी आहे. हिला प्रसन्न करून घेण्यासाठी ही यक्षी महायक्षी वटवृक्ष निवासिनी शीघ्र मे सर्व सौख्यम कुरु कुरु स्वाहा. हा तंत्र संप्रदायातला मंत्र आहे. थोडासा नाद आहे, अद्भुतता त्यात आहे. अशा प्रकारची साधना ते करतात. या मंत्राचा ऋषी विश्रवा व छंद अनुष्टुप आहे. या मंत्रातील क्रमाने 3, 4, 8, 7 व 6 अशी अक्षरे घेऊन प्रथम षडंग न्यास व नंतर अवयव न्यास करतात. नंतर वटवृक्षाखाली बसलेल्या यक्षिणीचे पुढील प्रमाणे ध्यान करतात. म्हणजे तंत्र संप्रदायामध्ये आपल्या शरीरामध्ये त्या देवता आहे असं गृहीत धरलेलं आहे आणि मग शरीराच्या कोणकोणत्या अवयवाची आराधना करायची त्याचे काही मंत्र आहे. असा एक मंत्र वटवृक्षाखाली बसलेल्या यक्षिणीच्या पुढे ध्यान करताना म्हटलं जातो. अरुण चंदन वस्त्र विभूषिताम सजल तोयद तुल्य तनुचरुम रुचम स्मर कुरुंग दृश्यम वटयक्षिणी क्रमुक दाग लता दल युक कराम. रक्तचंदन व वस्त्रे यांनी विभूषित सजल मेघाप्रमाणे कांती व हरिणीप्रमाणे नेत्र असलेल्या सुपारी व विड्याची पाने हाती धारण केलेल्या वटयक्षिणीचे तू स्मरण कर. म्हणजे वटयक्षिणी मुळात या वट सावित्री व्रताचं मूळ आहे. या कथा नंतरच्या आहेत बाकीच्या. नंतर पीठ स्थापना करून त्यावर काबदा, मानदा, नक्ता, मधुरानना इत्यादी शक्तींची पूजा केल्यावर त्या पीठावर ठेवलेल्या पूजन यंत्रावर इष्टदेवतेची स्थापना करतात. कर्णिकेवर षडंगे, कमलदलावर सुनंदा, चंद्रिका इत्यादी अष्टशक्ती, इंद्रादी दिग्पाल व त्यांची आयुधे यांची पूजा केल्यावर इष्टदेवतेची यथाविधी पूजा करतात. नंतर वटयक्षिणी मंत्राचा 2 लक्ष जप व त्यांच्या दशांश संख्येने बंदूक पुष्पाचे हवन करतात. अशा रीतीने मंत्र सिद्ध केल्यावर त्याचा प्रयोग करतात. म्हणजे प्रत्यक्षात त्याची विधी करतात. निर्मनुष्य अरण्यातील वडाच्या झाडाखाली बसून रोज रात्री यक्षिणी मंत्राचा सहस्र म्हणजे 1000 जप करतात. 7व्या दिवशी तिथेच चंदनाचे मंडल करून त्यावर वटयक्षिणीची पूजा करतात. मध्यरात्रीपर्यंत जप केल्यानंतर साधकाला नुपुरांचा मंजूळ ध्वनी ऐकू येतो. नंतर प्रत्यक्ष देवी त्याच्याकडे सुरताची म्हणजे शरीर संबंधाची याचना करते. तिची इच्छा पूर्ण केल्यावर ती साधकाची कोणतीही अभिलाषा पूर्ण करते. तंत्र संप्रदायाचं वैशिष्ट्य हे आहे की त्याच्या विधीमध्ये स्त्री पुरुष संबंधाला खूप महत्व दिलेलं आहे आणि तशा प्रकारचे संबंध आल्यावर आपल्या इच्छा पूर्ण होतात अशा प्रकारची धारणा तंत्र संप्रदायामध्ये आहे. अर्थात हे तंत्र संप्रदाय खूप प्राचीन काळात केव्हा तरी आपल्या पूर्वजांनी त्यांच्या ज्या धारणा होत्या धर्माबद्दलच्या
निसर्गाबद्दलच्या आणि शरीर संबंधाबद्दलच्या त्या धारणांना अनुसरून या सगळ्या प्रथा आणि परंपरा त्यांनी सुरू केल्या. आणि अजूनही ग्रंथामध्ये हे सगळं असल्यामुळे काही लोक या प्रकारच्या प्रथा परंपरांचं पालन करतात. ज्याप्रमाणे भारतात या परंपरा आहेत त्याचप्रमाणे जगातल्या इतर संस्कृतींमध्येही आहे. असं नाही की फक्त आपल्याच भारतात आहे, कारण माणूस सगळीकडे सारखाच आहे आणि तो निसर्गाकडे ज्या भूमिकेतून पाहतो ती भूमिका सुद्धा सगळीकडेच सारखी आहे. स्त्री आणि पुरुष यांच्यातले संबंध आणि त्या संबंधाबद्दलचं एक आकर्षण, त्या आकर्षणाचाही भाग जो आहे तोही काही फक्त भारतात आहे असं नाही, जगात सगळीकडेच आहे. तर हे सामान्यीकरण यासाठी मी करतोय. अनेकांना वाटेल की बाबा भारतातल्या परंपरांचं समर्थन करण्याकरताही मांडतोय असं नाही. तर सगळीकडे ह्या परंपरा आहे. आपण त्या त्या परंपरांबद्दल तेव्हा तेव्हा माहिती पाहू. आता अजूनही लोकांना वाटतं की अशा काही दैवी शक्ती आहेत की ज्यांना प्रसन्न करता येतं आणि त्या प्रत्यक्ष आपल्याला भेटतात आणि आपल्या इच्छा पूर्ण करतात. त्या ज्या कल्पना आहेत त्या निव्वळ कल्पना आहेत, त्याला काही आधार वास्तवाचा नाही, अजून काही ते सिद्ध झालेलं नाही. तर या ठिकाणी वटयक्षिणी ही तिच्या नुपूर म्हणजे जे पैंजण तिने घातलाय त्याचा आवाज येतो आणि मग ती शरीर संबंध करते साधकाशी, अशी कल्पना केली आहे. मंत्र महोदधी व श्री विद्यार्णव तंत्र या तंत्रमार्गी ग्रंथाच्या आधारे पंडित महादेव शास्त्री जोशी यांनी ही माहिती दिली आहे. यावरून वटयक्षिणी पूजेचे मूळ तंत्र संप्रदायात आहे हे स्पष्ट होतं. आता तंत्र संप्रदायाचं काय वैशिष्ट्य आहे? जगातील प्राचीन उपासना पद्धती म्हणून तंत्र संप्रदायाकडे पाहिलं जातं. भारतातील तंत्र साधना फार पूर्वीपासून प्रचलित होत्या. स्त्री प्रधान अशी ही अवैदिक उपासना पद्धती आहे. हिंदू धर्मकोशामध्ये तंत्राविषयी म्हटलं आहे की इस शास्त्र के सिद्धांतानुसार कलयुग में वैदिक मंत्रों जपो और यज्ञों की आदि का फल नहीं होता. यज्ञाला काही अर्थ नाही, वैदिकांच्या मंत्राला काही अर्थ नाही. जे काही महत्व आहे ते तंत्राच्या मंत्राला आहे. इस युग में सब प्रकार के कार्यों की सिद्धि के लिए तंत्र शास्त्र में वर्णित मंत्रों के सिद्धांत बहुत गुप्त रखे जाते हैं और इसकी शिक्षा लेने के लिए मनुष्य को पहले दीक्षित होना पड़ता है. म्हणजे त्यांच्या एक दीक्षाविधी सुद्धा वेगळ्या आहे. आजकल प्रायः मारण, उच्चाटन, वशीकरण आदि के लिए तथा अनेक प्रकार की सिद्धियों के लिए तंत्रोक्त मंत्र और क्रिया का प्रयोग किया जाता है. म्हणजे हे ज्यांनी हिंदू धर्मकोश लिहिला ते रामबलिय पांडे लिहितात. तंत्र साधनेच्या मूल तत्वाची माहिती देताना भारतीय संस्कृतीकोशात म्हटलंय 4थ्या खंडामध्ये, तंत्रशास्त्र हे वास्तवात एक साधनशास्त्र आहे. तंत्रातील अनेक संप्रदाय आहेत, त्यांच्या आचार पद्धतीतही बरेच भिन्नत्व आहे. मात्र सर्व संप्रदायांनी कोरड्या शास्त्र चर्चेपेक्षा प्रत्यक्ष साधनेलाच महत्व दिलंय. प्रत्येक संप्रदाय हा मानव प्रकृती लक्षात घेऊन तदनुसार आपापल्या साधनेचे रूप परिवर्तन करताना आढळतो. त्यामुळे तंत्रशास्त्रे अनेक दालने व अनेक मजले असलेले एक विशाल भवन बनले आहे. मात्र असे असले तरी तांत्रिक साधनेची काही मूल तत्वे सर्व संप्रदायात समान आहेत. गुरु, मंत्र, देवता ही 3 तत्व महत्वाची आहेत. तंत्राच्या इतर वैशिष्ट्यांविषयी इतर विस्ताराने आपण चर्चा करणार आहोत. तूर्त तंत्र संप्रदायाशी वटयक्षिणी पूजेचा संबंध कितपत आहे हे पाहणं महत्वाचं आहे. या पूजेत चंद्राचं मंडल म्हणजे चक्र हे तंत्रातील चक्रपूजेचं महत्व सांगतं. साधकाला देवीने सुरताची याचना करणे, सुरत म्हणजे संभोग, हे तंत्रातील स्त्री पुरुष संबंधाचं सूचन करतं. यामागे शेतीविषयक यातविधी करणे, सुफलीकरण विधी, शेती चांगली झाली पाहिजे, पिकं चांगली झाली पाहिजे, पेरणी साधली पाहिजे, या सगळ्या गरजांपोटी पूर्वीच्या काळामध्ये अशा तऱ्हेचे तंत्र विधी होत असत. ज्येष्ठ महिन्यातील कडक उन्हाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी पावसासाठी कराव्याच्या विधिनाट्याचा वटयक्षिणी पूजेशी थेट संबंध पोचतो. वडाची पूजा ह्या त्यामधूनच उद्भवली असणार हे त्यातून स्पष्ट होतं. आता वटपूजनाची प्राचीनता जी आपल्याला दिसते आपल्या ग्रंथांमध्ये, त्याविषयी काही अभ्यासकांनी माहिती दिली आहे. त्यातले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांनी म्हटलंय की या वटवृक्षाच्या पूजेचं महत्व नेग्रिटो हा वंश जो आहे त्या वंशाच्या लोकांमध्ये वटपूजन होत होतं. त्यांनी वैदिक संस्कृतीचा विकास या ग्रंथात म्हटलाय की नेग्रिटो हे अगदी प्राथमिक अवस्थेत होते. शिकार व अन्न संग्रह हेच त्यांच्या उपजीविकेचे साधन असावे. मोठ्या ऑस्ट्रेलाइट वंशाने स्वतःमध्ये सामील करून अन्यथा त्यांना नष्ट केले असा एक कयास आहे. वटवृक्षासंबंधित धार्मिक क्रियाकल्प मुळात त्यांचा असावा. या क्रियाकल्पाचा मृतात्मे व फलन क्रिया म्हणजे सुफलीकरण क्रिया
याच्याशी संबंध आहे. मृतात्म्याच्या नंदनवनाकडे जाण्याच्या मार्गाची कल्पना नेग्रिटोनची असावी. हा मार्ग एका मत्सरी यक्षाने रक्षिला आहे. वटवृक्षासंबंधी धार्मिक क्रियाकल्प व नंदनवन मार्गासंबंधी कल्पना भारत, दक्षिण युरोप, आफ्रिका व ओशनिया यामध्ये या देशांमध्ये प्रचलित आहे. वट या शब्दाची विविध रूपे, अनेक प्रकारची वटवृक्ष आहेत. भारत, मलाया, इंडो चायना यांच्या भाषेत सापडतात. वाटिका हा एक संस्कृत शब्द आहे. वाटिका हा बागेसाठी वापरण्यात येतात, पण प्रामुख्याने वडाच्या झाडांसाठी हा शब्द वापरण्यात येतो. तर्कतीर्थांनी या अवतरणात मृतात्म्याच्या नंदनवनाचा मार्ग एका मत्सरी यक्षाने रक्षिला अशी कल्पना सांगितली आहे. कदाचित या यक्षाचेच रूपांतर पुढे यमधर्मामध्ये झाले असावे. यम हे जे दैवत निर्माण झालं ते यक्ष संस्कृतीतून आलं असावं, पण यक्षपूजेचे स्थान यमपूजेने घेतले असावे. म्हणजे पूर्वी यक्ष पूजा होत होती, नंतरच्या काळात यमाची पूजा सुरू झाली. यक्षांसाठी ब्रह्म हा शब्द पूर्वी वापरत असत. या वीर ब्रह्मरूपी यक्षाची जागा वैदिकांच्या ब्रह्मदेवाने घेतली. म्हणजे ब्रह्म हा शब्द यक्ष संस्कृतीतला आहे आणि ब्रह्म शब्दाचा अर्थ उत्तर वाढत जाणार पाणी हाही एक अर्थ आहे, वृक्ष हाही अर्थ आहे. अशा तऱ्हेने हा यक्ष संस्कृतीतला शब्द पुढे वैदिकांनी घेतला आणि ब्रह्मदेव नावाची काल्पनिक देवता तयार केली आणि ज्या यक्षाची पूजा होती त्याची जागा ब्रह्मदेवानी घेतली आणि त्याची बायको सावित्री हिलाही त्या ठिकाणी प्रस्थापित केलं. म्हणजे वैदिकांनी या व्रतावर कुरघोडी केली आहे दिसतं. आणि ज्या यमाचं महत्व होतं त्याला उपदैवत म्हणून सांगितलं. नारदाला त्यात टाकून दिलं आणि सत्यवान सावित्री यांनाही त्या ठिकाणी टाकलं. वैदिकांनी अशा तऱ्हेने बऱ्याच गोष्टी आपल्या सोयीने बदलवलेल्या आहेत. त्यांच्या धर्मग्रंथात आपल्याला सापडतं. तर ही जी सावित्री होती ब्रह्मदेवाची बायको, तिच्या जागेवर मग सत्यवानाची बायको आली. म्हणजे कथा तयार झाली, वेगळं मिथक तयार झालं आणि ते मिथक एका राजाशी संबंधित आहे. तर मद्र देशाचा राजा अश्वपती याला सावित्री नावाची कन्या झाल्याची कथा प्रसिद्ध झाली. अशी कथा तयार झाली की हा जो राजा अश्वपती त्याला सावित्री नावाची मुलगी जन्मली. शाल्व देशाच्या वनवासी मुलासोबत सत्यवानासोबत तिचा विवाह व त्याच्या अल्पायुषी जीवनापासून त्याला दीर्घायू करण्याची किमया तिच्या बुद्धिमत्तेत दाखवून स्त्री प्रधान व्रताचं महात्म्य पुढे वाढवण्यात आलं. यम सावित्री प्रश्नोत्तरे यक्ष प्रश्नाची आठवण करून देतात. यक्ष प्रश्न आपण महाभारतात युधिष्ठिराशी संबंधित जी कथा यक्ष प्रश्न, यक्ष हे जलरक्षक होते आणि ज्यांना पाणी प्यायचं असेल त्याला ते काही प्रश्न विचारत होते. ज्यांना उत्तर देता येत असे त्यांनाच ते पाणी पिता येत असे. अर्थात यक्ष जे प्रश्न विचारणारे ते अतिशय हुशार असले पाहिजे, पण त्यांच्याबद्दल विद्याधारण करणारे असाही एक शब्द वापरण्यात येतो. मग पुढे ती कथा बदलली आणि आपल्याकडे यम आणि सावित्रीशी संबंधित ती कथा तयार झाली. तर वडाचं प्राचीन नाग संस्कृतीचं निकटचं नातं आहे. कारण वडाच्या झाडाला, पिंपळाच्या झाडालाही नागवृक्ष म्हणतात, पण वडाच्या झाडाला सुद्धा बरेचदा नागवृक्ष म्हणतात. तर नाग आणि यक्ष हे समानार्थी शब्द आहेत. त्याचा वडाशी असलेला संबंध डॉक्टर स.अ. डांगे यांनी आपल्या हिंदू धर्म आणि तत्वज्ञान या ग्रंथात स्पष्ट केलं आहे. त्यात ते म्हणतात अश्वत्थ व वट हे दोन्ही वृक्ष एकाच जातीचे आहेत. अश्वत्थ म्हणजे पिंपळ आणि वड हा वेगळा वृक्ष आहे, पण ते एकाच जातीचे असं म्हटलंय. ते म्हणतात की पण खाली पारंब्या वाढवणाऱ्या वडाला साधारणतः नग्रोध म्हणजे वाढणे, सतत वाढत राहणे, खाली वाढणारे प्रामुख्याने हा अर्थ आहे. या दोन्ही वृक्षाची नागाचा संबंध हिंदू धर्मात आहे. हा संबंध वेदवाङ्मयात दिसत नाही. म्हणजे वैदिकांचं हे व्रत नाहीये. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी वैदिकांनी कुरघोडी केली असली तरी वैदिकांचा तो ब्रह्मदेव सुद्धा चुकीचा आहे. तर महाभारतातील प्रसिद्ध सावित्री कथेतील तितका काही संबंध दिसत नाही असं दागे म्हणतात. पण पुराण ग्रंथात हा संबंध स्पष्ट आहे. हे प्रसिद्ध वट सावित्री कथेवरून स्पष्ट होते. सावित्री अँड द बनियन नावाचा त्यांचा जो लेख आहे पुराण या ग्रंथामध्ये, तर हा अशा तऱ्हेने नागाचा संबंध जो पुढे आलाय की नागाचा दंश त्या सत्यवानाला होतो आणि तो मारतो, तर सावित्रीने त्याला पुन्हा जिवंत केले ही कथा आहेच. म्हणजे नाग हा तुम्हाला जीवनदान देतो असा एक अर्थ या ठिकाणी आहे. वट किंवा अश्वत्थ वृक्ष हा सूर्यवृक्ष म्हणून परंपरेत प्रसिद्ध आहे. तसेच नंतरच्या काळात पिंपळाला त्याच्या पानाच्या आकारावर नागबंधू म्हटलं आहे. अर्थात सिंधू मुद्रेतील पिंपळ सर्पतत्व हे वैदिकांपेक्षा नंतरच्या हिंदू धर्म कल्पनेशी जुळणारे असल्याने
ही कल्पना हिंदू धर्मात इथून आली असं म्हणायला हरकत नाही. म्हणजे मुळात ही कथा द्रविडांची आहे. वटवृक्षाच्या नागकुलाशी असलेला संबंध हा एक सखोल संशोधनाचा विषय आहे. या ठिकाणी आपण त्याची चर्चा नाही करू शकत. पण वडाच्या अक्षय प्रवृत्तीचा संबंध जीवनाच्या सातत्याशी जोडून आपल्या पूर्वजांनी त्याला पुनरुज्जीवनाचं प्रतीक बनवलं व त्यातूनच वटपूजनाची परंपरा सुरू झाली, हे एक वास्तव आहे. आता ह्या वडाच्या पूजेबद्दल काही प्रश्न आपल्याकडे बुलढाणा जिल्ह्यातल्या ताराबाई शिंदे यांनी प्रश्न विचारले. त्या 1850 मध्ये जन्मल्या आणि 1910 मध्ये त्या मरण पावल्या. 2010 मध्ये त्यांची स्मृती शताब्दी होती. पण महाराष्ट्रात कोणत्याही संस्थेने, कोणत्याही संघटनेने, अगदी स्त्रीमुक्ती संघटनेने सुद्धा ती साजरी केलेली. त्यांनी पहिला प्रश्न वटसावित्री व्रताबद्दल विचारला होता की नवऱ्याच्या आधी बायकोनी मरावं आणि किंवा मग नवऱ्याने बायकोच्या आधी मरावं, हे काही ठरलेलं आहे काय? कोणी केव्हाही मरू शकतं. मग नवऱ्याला वाचवण्याकरता एखादी सावित्री व्रत करते, पण एखाद्या नवऱ्याने बायकोला वाचवण्याकरता व्रत केलाय काय? अशा प्रकारचा प्रश्न त्यांनी विचारलाय. आणि मग या ठिकाणी आपल्याला आणखी एका सावित्रीचं स्मरण होतं, ते सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी सुद्धा अशा तऱ्हेने ह्या वटवृक्षाच्या किंवा पुनर्जन्माच्या कल्पनेवर काही प्रश्न निर्माण केले आहेत. त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा या पुस्तकात केलेली आहे. आपण सविस्तर काही या ठिकाणी माहिती पाहू शकलो नाही. पण वटपौर्णिमा हा व्रत कसं साजरं होतं, त्यामागची कारणं कोणती, वडाचा आणि यक्षाचा काय संबंध आहे, वट हे नागवृक्ष कसा आहे, या सगळ्या संदर्भाचा थोडक्यात या ठिकाणी उल्लेख केला. तर नवऱ्यानेच करावं हे व्रत, बायकोनीच करावं असा काही आग्रह आपण करू शकत नाही. नवऱ्याने सुद्धा व्रत करावं, पण याच दिवशी करावं असं नाही, रोजच करावं. आणि एकमेकाबद्दलचं प्रेम वाढावं यासाठी वागावं. व्रत किंवा अनुष्ठानं किंवा अशा तऱ्हेचे सण साजरे करण्यापेक्षा आपला जो सलोखा आहे तो वाढवावा, एवढा संदेश वटपौर्णिमेच्या या व्रतातून आपल्याला दिसतो असं मला वाटतं. म्हणून माझं मत या ठिकाणी मी व्यक्त केलं आहे. आपण अशा कोणत्याही प्रकारच्या चमत्कारिक गोष्टीवर विश्वास ठेवत नाही. दैवी शक्ती नावाची गोष्ट नसते आणि मेलेली व्यक्ती परत जिवंत होत नाही, हे एक वास्तव आहे. याचं भान ठेवून आपण वागावं, एवढं सांगून या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.